नमस्कार, मी प्रवीण कांबळे यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो व तसेच महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये NH हायवे ज्या हायवेवरती सातत्याने ट्रॅफिकची समस्या होत असताना मीरा भाईंदर शहरामध्ये असलेला मीरा गावठाण जो आहे या गावठाण परिसरातील स्वर्गीय लता मंगेशकर हॉल आणि या हॉलच्या समोर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती जे आहे या ठिकाणी भुयारी मार्ग बनणार होता, परंतु भुयारी मार्गाचं जे काम आहे कुठेतरी ठप्प झालेलं आहे। या सर्व विषयावर पंचशील सामाजिक संस्था जी आहे गेले 14 वर्षापासून सातत्याने या विषयाला न्याय देत असताना, पत्रव्यवहार करत असताना, त्याचा फॉलोअप घेत असताना आज कुठेतरी हा विषय थांबल्याचं निदर्शनास आल्यानंतर पंचशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशुराम साळवे यांनी आज या ठिकाणी या स्पॉटवर येऊन आपली एक मुलाखत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। चला तर मग या विषयावर परशुराम साळवे काय सांगत आहेत पाहूया। आज काय सांगा साळवे साहेब, गेल्या सातत्याने तुम्ही जे आहे 14 वर्षापासून या विषयाचा फॉलोअप घेत आहेत। तुमच्या मनात होतं की या ठिकाणी भुयारी मार्ग बनावा, परंतु अद्यापपर्यंत भुयारी मार्ग बनलेला नाही। समस्या व अडचणी व अडथळ्याने हा भुयारी मार्ग ठप्प झालेला आहे। काय सांगाल एकंदर संपूर्ण विषय काय? धन्यवाद। आपलं महाराष्ट्र न्यूज चॅनलचं वेळोवेळी आपण सुद्धा बातम्या वगैरे लावून याच्यामध्ये आपलं पण खूप सौभाग्य आहे। आणि या ठिकाणी अशी गोष्ट आहे का पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने जे 2011 पासून आम्ही जे पाठपुरावा करत आहोत मागणीचं, पूर्ण आमची टीम या ठिकाणी वेळोवेळी आम्ही उपोषण केलं, सर्व काय केलं। आता 26/2/2025 रोजी आम्ही आमरण उपोषण करण्यात आलेलं या ठिकाणी लता मंगेशकर नाट्यगृह हॉल या ठिकाणी। आणि या ठिकाणी जे मंजूर झालेलं काम आतापर्यंत काम पूर्ण का होत नाही आहे। आमदार साहेब आलेले, आश्वासन दिलं होतं, आयुक्तालयामध्ये घेऊन मीटिंग चर्चा झाली, पण तरी आज 9 महिने झाले तरी या ठिकाणी गाळबोट काही दिसत नाही। लोकांच्या अनेक दिवशी अपघात होतात। आम्ही लोकांचे अपघात वाचवण्याकरता आम्ही 14 वर्षापासून संघर्ष करतोय, पण या ठिकाणी जे मंजूर झालेलं होतं ते मंजूर झालेलं काम लवकरात लवकर चालू करावा, अन्यथा परत मी 22/12/2025 रोजी परत लता मंगेशकर नाट्यगृह हॉल या ठिकाणी आमरण अनशनला मी बसतोय। या ठिकाणी जे वाहतूक पोलीस शाखा जी आहे काश्मीरची, त्यांचं काय सहयोग तुम्हाला मिळालेला आहे का? या सर्व त्यांचं राष्ट्रीय वाहतूक विभागाचे जे अधिकारी आहेत यांच्यामुळे हा ब्रिज रद्द होतोय। 3.5 वर्ष जे दिरंगाई झालेली आहे या प्रशासनच्या मुळे झालेली आहे। 1.5 वर्ष देवीदास हांडोरे हे PI होते, त्यांनी घालवलं वेळ, त्यांनी बनवलं दिलं नाही। त्यानंतर आता परत सागर इंगोले साहेब आलेत, हा 1 वर्ष यांनी घालवलंय। आता हा ब्रिज मला वाटतं कुठेतरी याला गाळ करायच्या प्रयत्न मध्ये, कारण हे लोक मीरा भाईंदर वाहतूक पोलीस सक्षम नाही आहे। आमदार जे आहेत या ठिकाणचे नरेंद्र मेहता यांनी देखील तुमचा उपोषण जे आहे ते थांबवलं होतं। त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर हा मार्ग या ठिकाणचा भुयारी मार्ग बनवला जाईल, परंतु दिरंगाई केली जात आहे। आमदार साहेबांच्या सक्षमतेवर तुमचं काय सांगणार? आमदार साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण मला या ठिकाणी असं दिसून येत आहे की या ठिकाणी जर पादचारी पूल जर बनवलं गेलं तर या ठिकाणी जे भुयारी मार्ग जे मंजूर झालेले तो कसा होणार, कारण त्याला रस्ता नाही आहे। या लता मंगेशकर नाट्यगृह हॉल आहे, एवढे मोठे लहान मुलं महिला या ठिकाणी रस्त्यावरून जीव धोक्यात घालून हॉस्पिटल आहे या ठिकाणी सरनाईक, त्या हॉस्पिटलमध्ये एखादा माणूस पेशंट घेऊन आल्यानंतर परत त्याला घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही आहे। रोड वळणण्यासाठी 4 माणसं डोक्यावर उचलून त्यांना रस्ता वळणला लागते आजार व्यक्तीमध्ये ह्याला। पुढील काळामध्ये या सर्व विषयावर तुमची भूमिका काय असणार आहे? मी आता परत 22 तारीखला मी उपोषणाला बसणार आहे आणि प्रशासनाला ठोस माझं आव्हान आहे, जिथपर्यंत पूर्ण मला लेखी जोखा मला पूर्ण पाठपुरावा मला व्यवस्थित मध्यस्थ हे करत नाही तिथपर्यंत मी उपोषणावर उठणार नाही।
नाईक साहेब, गेल्या वेळेसही याच विषयावर उपोषण झालं. आमदार नरेंद्र मेहता यांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी उपोषण संपवण्यात आलं, परंतु आता 9 महिने झालेले आहेत, अजूनपर्यंत या रस्त्याचा कुठल्याही साक्षमोक्ष लागलेला नाही. भुयारी मार्ग अजूनपर्यंत निर्माण झालेला नाही. कशी प्रतिक्रिया व्यक्त कसं आहे, आमचे परशुराम साळवे जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा उपोषण जोपर्यंत आमचा तो मार्ग लागत नाही, मार्गावर तोडगा लागत नाही तोपर्यंत उपोषण सातत्यानं राहणार. परंतु ह्या विभागाचे 45चे आमदार नरेंद्र मेहताजी साहेब हे आले आणि शेकडो नागरिकांच्या समोर त्यांनी आश्वासन दिलं की पावसाळ्याच्या नंतर या कामाला आपण सुरुवात करूया. परंतु पावसाला ओढून गेला. त्या ठिकाणी आपण बघता पाठीमागे एक हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर लता मंगेशकर हॉल आहे. हे नागरिक आणि मुलांचे कार्यक्रम सातत्यानं होत असतात. या ठिकाणी क्रॉस करत असताना बरेच ॲक्सिडेंट इथे झाले. आमच्याकडे तशी लिस्ट आहे, किती लोकांचे मृत्युमुखी झाले, किती लोकांचा हात गेला, पाय गेला, असं कितीतरी आमच्याकडे आम्ही कागदोपत्री पुराव्यांशी बोलतो. या ठिकाणी भुयार मार्ग झाला पाहिजे, मंजूर पण झालेला आहे. परंतु पोलीस प्रशासनाच्या मतीनं असं एक पांडे साहेबाच्याकडे आयुक्त असताना एक मिटिंग झाली. त्यांनी सांगितलं की ट्रॅफिक कंट्रोल होत नाही. आता बघा, ट्रॅफिक कंट्रोल होणं ना होणं, आता मुंबईमध्ये मोठे मोठे कामं होत आहेत. ते कुठल्या बेसवर कामं करतात, ते तांत्रिक बाब जी आहे या प्रशासनाची, आमची बाब नाही. ते नागरिकांना फक्त सुविधा पाहिजे. तर हा एकमेव मार्ग आहे. लोकशाही हिताने 22 डिसेंबरला ही उपोषणाला पुन्हा इथे बसणार आहे. काय सांगाल साळवे साहेब, वेलारमध्ये पादचारी पुलाबद्दल एक दुर्घटना घडलेली आहे, तर काय सांगाल? साहेब, जे 24/11/2025 रोजी जे पेलार राष्ट्रीय महामार्ग 48 यावरती जे दुर्घटना घडली, मोठी कंटेनर त्याला धडकली पादचारी पुलाला, याकरता मला जेव्हा उपोषणला बसलेलो, राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी मला सांगितलेले का आम्ही 3 या ठिकाणी ऍक्सिलेटरवाला आम्ही फुटओव्हर ब्रिज बनवून देतो. पण मी त्यांना हे विषय सांगितलेलं का साहेब, या ठिकाणी पाठीमागे पूल आहे ऑलरेडी, तिथून जेव्हा गाडी उतरतात फार स्पीडला येतात, तर या ठिकाणी एखादी घटना घडली तर लय मोठं दुर्दैवी घटना होईल. तर यासाठी मला नको आहे. मला जो अंडरपास आहे लोकांना जाणं येण्यासाठी हे सक्षम आहे, हेच मला पाहिजे. पादचारी पूल नको म्हणून बोललेलो, कारण या ठिकाणी जर पेलारला जी घटना घडली तसं घटना या ठिकाणी त्यापेक्षा कितीपट जास्त मोठी संख्येने घटना होऊ शकते. आपण पाहिलं, पंचशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशुराम साळवे यांनी आपली सज्जड प्रतिक्रिया देत असताना भुयारी मार्ग बनला पाहिजे आणि येथील जनतेचा, मीरा गावठणमधील जनतेचा न्याय झाला पाहिजे. या हायवेवर होत असलेल्या अपघाताचा न्याय झाला पाहिजे. अपघात कुठेतरी थांबले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाच्या विरोधात व काशीमीरा वाहतूक पोलिसांच्या विरोधात येत्या आगामी काळामध्ये म्हणजे 22/12/2025 या दिवशी मीरा भाईंदर शहरामध्ये पुन्हा एकदा परशुराम साळवे हे उपोषणासाठी बसणार आहेत. ज्या पद्धतीने गेल्या वेळेसही बसले होते त्याचं फलित निघालं नाही, परंतु यावेळेस उपोषणात बसल्यानंतर या विषयाचा काय फलित निघतं, महामार्गावरती भुयारी मार्ग तयार होतो की नाही हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र.